मित्रहो नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। मी आज या ठिकाणी वैशाखी पौर्णिमा तथा बुद्ध पौर्णिमा हे बौद्ध धर्मीयामध्ये अन्यसाधारण पौर्णिमा म्हणून या ठिकाणी मला माहिती आहे आणि त्याचं विशेष कारण बी आहे आणि त्याचे कारण कोणते ते या माध्यमातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रहो, येणारी पौर्णिमा ही दिनांक 23/5/2024 ची येणारी आहे आणि बौद्ध पौर्णिमा म्हणून पौर्णिमा भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये एकूण 16 देशांमध्ये साजरी केली जाते आणि हा बौद्ध जन्म उत्सव म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरी करतोय। भारतामध्ये सुद्धा त्यांचा जन्म झाल्यामुळे भारतामध्ये सुद्धा सर्व जनता बौद्ध पौर्णिमेला या ठिकाणी विशेष असं काही मानते। म्हणून या ठिकाणी मी या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय की माझ्या समता मराठी नेटवर्क या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेअर करा अशी मी या ठिकाणाहून विनंती करतोय। तर या व्हिडिओला मी सुरुवात करतो। चला तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरुवात करूया। वैशाखी पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा म्हणून तथा बुद्ध पौर्णिमा म्हणून का म्हटलं जातं हे आम्हाला माहिती आहे। त्याचं पहिलं कारण म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563 लुंबिनी वनात नेपाळ या ठिकाणी शाल वृक्षाखाली झाला। हे पहिले एक कारण झालं। दुसरं कारण आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा आणि माता यशोधराचा विवाह सोहळा सुद्धा याच वैशाखी पौर्णिमेला झालेला आहे, म्हणून याला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते। तिसरे महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध, त्यांना म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली। ते निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्ष तथा पिंपळ वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, ती म्हणजे इसवी सन पूर्व 528 म्हणून या पौर्णिमेला महत्त्व आहे। आणि चौथं कारण म्हणजे या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध हे सम्यक संबुद्ध झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये एकूण 45 वर्षावास करीत संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये आपला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाचा धम्म आणि या धम्माचा प्रचार प्रसार करीत असताना कुशीनगर येथे इसवी सन पूर्व 583 त्यांचा त्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाला आणि म्हणून या वैशाखी पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते। आणि पाचवं कारण आहे याच पौर्णिमेला माता यशोधरा यांचा महापरिनिर्वाण झालेला आहे। अशा अनेक घटना या वैशाखी पौर्णिमेला झालेल्या आहेत। तसं तर बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा ही महत्त्वाची आहे, परंतु वैशाखी पौर्णिमेला अशा महत्त्वाच्या घटना घडल्या असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांना बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जातो। असा संक्षिप्त हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी मी या ठिकाणी विनंती करतोय।